नालासोपाऱ्यात अल्पवयीन इको कार चालकानं 2 महिलांना उडवलंय। या भरधाव कारनं 2 महिलांना धडक दिली। या 34 वर्षीय श्रेया मिसाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर प्रगती मोरे या जखमी झाल्यात। या घटना नालासोपारा पूर्वेच्या दत्तनगर परिसरात घडली आहे। धक्कादायक म्हणजे ही इको कार एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचं तपासात समोर आलंय। या अल्पवयीन मुलाला वाहन चालवायला दिल्याप्रकरणी कार मालक राजेश शहा आणि मूळ चालक महेश नाईक यांच्यासह तिघांवर तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, काय अधिकचे अपडेट्स? दीपाली, श्रेया मिसाळ आणि प्रगती मोरे ह्या 2 महिला कामावरून घरी येत असताना हा जो इको चालक आहे तो दत्तनगर परिसरात विरुद्ध दिशेने जोरदार येऊन त्याने धडक दिलेली आहे आणि या अपघातात ज्या मिसाळ म्हणून आहेत श्रेया मिसाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे, तर प्रगती मोरे यांच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्या देखील गंभीर जखमी आहेत। मात्र हा इको चालक आहे हा केवळ 17 वर्षाचा असून त्याच्याकडे गाडी कशी काय दिली चालवायला हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणामध्ये तुळींज पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप जो पीडित महिला आहेत त्यांच्या नातेवाईकांनी केला। पोलीस ठाण्याच्या समोर मोठा जमाव जमलेला होता, त्यामुळं दबावानंतर योग्य चौकशी करत पोलिसांनी जो गाडी मालक आहे त्याच्या विरोधात आणि मुख्य ड्रायव्हर आहे त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केलेला आहे। निश्चितच मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।